हॅलो, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. तर आज इंटरनेटवर प्रचंड असा व्हायरल झालेला इन्स्टंट ढोकळा मी बनवून बघितला. कसा होतो नक्की पहा. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये थोडी हळद टाकून घेतली, साखर आणि मीठ आणि थोडं तेल आणि त्याच वाटीने पाणी टाकून घेतलं आणि असं छानपैकी ब्लेंड करून घेतलं. आणि ब्लेंड करून घेतल्यानंतर हे मिश्रण बघा किती छान असं ब्लेंड झालं आणि ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. आणि पातेल्यामध्ये काढूनसुद्धा थोडंसं हाताने भेटून घेतलं. नंतर पातेल्यामध्ये पाणी ठेवलं गरम करायला आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं हे तुम्ही बघू शकता, असं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. नंतर ज्या पातेल्यामध्ये मी पातेल्यामध्ये ढोकळा करते आहे, पातेल्यामध्ये असं मस्तपैकी ऑइल ग्रीस करून घेतलं चारी बाजूनी. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं इनो टाकलं. इनोचं प्रमाण कमीच होतं, कारण मी ऑलरेडी ढोकळा कमीच बनवते, त्याच्यामुळे थोडा कमीच टाकला. आणि नंतर पातेलं असं पातेल्यामध्ये करून त्याला असं 2-3 वेळा चांगलं प्रेस करून घेतलं. 2-3 दचके मारून घेतले, म्हणजे त्याच्यामुळे त्यातला एअर गॅप निघून जातो आणि ढोकळा छान फ्लफी बनतो. आणि नंतर मी अगोदर कुकर ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते बसलं नाही बरोबर. मग नंतर पातेलं ठेवलं आणि पातेल्यामध्ये असा ढोकळा ठेवला आणि वरून झाकण ठेवून दिलं आणि मस्तपैकी 10 मिनिट ढोकळा होऊ दिला. तसा ढोकळा छान झाला होता, पण मला जो डाळ आणि तांदूळपासून आपण बनवतो ना, तसाच ढोकळा आवडतो आणि खायला पण छान लागतो. आणि इकडं मी फोडणीची तयारी करायला घेतली. एक फ्राईंग पॅन घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं 1 पडी. नंतर थोडं मोहरी, जिरं आणि 1 मिरची टाकली कापून आणि कढीपत्ता. अशी मस्त फोडणी तयार करून घेतली. छान जिरं आणि मोहरी मस्त तडतडून असा तडका तयार झाला. नंतर जो आपण ढोकळा ठेवला होता बाजूला, तो छानपैकी थंड करून घेतला आणि त्याच्यावर अशा प्रकारे फोडणी टाकून घेतली. थोडं ओलं खोबरं होतं माझ्याकडे, ते खिसून घेतलं, ते टाकून घेतलं. आणि नंतर थोडं बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घेतली. हे बघा, मी तुम्हाला कापून दाखवते कसं झालं आहे. छान झाला होता, फ्लफी झाला होता. पण जो आपल्या डाळ तांदूळाचा ढोकळा असतो ना, तो याच्यापेक्षा खूप छान होतो.